पांढरे केस आपले 2-3 कमेंट मी वाचल्या फार सुंदर आहेत. एक कमेंट आहे, "हा व्हिडिओ फेक आहे, की खरंच पांढऱ्याचे केस काळे होऊ शकत नाहीत." दुसरी कमेंट आहे की "मी कोणत्या वयापर्यंत हा तुम्ही दिलेला घरगुती उपाय करू शकते?" आणि तिसरा आहे की "याला प्रूफ काय?" ठीक आहे. या तिन्हीची उत्तर मी एकत्र देतो तुम्हाला, की जे कढीपत्ता आणि जिरं याचा जो मी काही एक रील तुम्हाला YouTubeमध्ये टाकली. इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च याच्यामध्ये कढीपत्ता हे केस अकाली पांढरे होण्याला थांबवू शकतं आणि केस पांढऱ्याचे काळे होण्यासाठी मदत करू शकतं, असा अलीकडचा रिसर्च सांगतो. आयुर्वेद काय सांगतं? अगदी 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेदात असं लिहिलंय, की कढीपत्ता हे विषग्न आणि वर्ण्य म्हणून वर्णन केलेलं आहे. विषग्न म्हणजे काय? जे तुमच्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स आहेत, ह्यांना बाहेर काढण्याचं काम करतं आणि पांढरे केस व्हायला हा एक मोठं कारण आहे तुमच्या शरीरातले अँटीऑक्सिडंट कमी होणे आणि फ्री रॅडिकल्स तुमच्या शरीरात वाढणे. याच्यामुळे सुद्धा तुमचे केस पांढरे होऊ शकतात. या दोन्हीही कारणाला कढीपत्ता खोडून काढतं. जिरं काय करतं? जिऱ्यामध्ये अलीकडचा रिसर्च सांगतो, की एक असं रंजक द्रव्य आहे त्याच्यामध्ये, की जे मेलॅनिनला स्टिम्युलेट करतं. तर या दोन्ही कारणानं हे जो काही उपाय सांगितलेला आहे, जो मी माझ्या ओपीडीमध्ये बऱ्याच लोकांना सांगतो आणि बऱ्याच लोकांना याचे खूप छान रिझल्ट्सही आलेत. सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक कमेंट आहे, ती म्हणजे वय. याला खरंच वय नाहीये. तुम्ही हे करत राहा. ह्याचे साइड इफेक्ट तर अजिबात नाही. तुमची पचनशक्ती वाढेल, पित्त कमी होईल. असे लाखो तुम्हाला परिणाम त्याचे चांगले दिसतीलच दिसतील. शिवाय तुमच्या पांढऱ्या केसांवरती सुद्धा तुम्हाला निश्चितपणे चांगला परिणाम दिसून येईल. मी खात्रीशीर माझ्या अनुभवानं सांगू शकतो.